नमस्कार मित्रांनो, मी हर्षल चव्हाण शुभ हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत। फ्लॅट विकत घ्यावा की प्लॉट घेऊन बांधकाम करावे? खूप जणांना हा प्रश्न पडतो, पण तुमच्या सोयीनुसार कोणता ऑप्शन तुमच्यासाठी चांगला असणार आहे याची आज आपण एक पूर्ण माहिती घेणार आहोत। सर्वात पहिले आपण समजून घेऊया फ्लॅट विकत घेण्याचे फायदे आणि तोटे काय। जर तुम्ही रेडी टू मूव्ह अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला तर तुम्ही लगेच राहायला जाऊ शकताय। जर तुमची ती सोसायटी एका चांगल्या मोठ्या प्रोजेक्टमधली असेल तर तुम्हाला चांगल्या ॲम्युनिटीज पण भेटू शकतात, जसं की जिम, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हाऊस इत्यादी। ह्या सुविधा तुम्हाला फ्लॅट घेतल्यावर भेटतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॅट तुम्हाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भेटेल किंवा शहराच्या जवळ पण भेटेल। थोडक्यात सांगायचे म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला फ्लॅट भेटण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात, तसे प्लॉटचे नसते। फ्लॅट घेण्याचा सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे ज्यामुळे बरेच लोक फ्लॅट घेण्याला प्राधान्य देतात ते म्हणजे लोन सुविधा। फ्लॅटवर तुम्हाला लगभग 90 ते 100% सुद्धा लोन भेटते, पण प्लॉट घेताना लोनच्या टर्म्स अँड कंडिशन पण ह्या बदलतात। मित्रांनो, फ्लॅटमध्ये तुम्हाला कस्टमायझेशनचे ऑप्शन नसतात। तुम्हाला बिल्डर, डेव्हलपर जी डिझाईन देईल तसाच तुम्हाला फ्लॅट हा ॲक्सेप्ट करावा लागतो। याच्या विरुद्ध प्लॉट घेतल्यानंतर जर तुम्ही बांधकाम करणार असाल तर तुम्ही मनासारखे डिझाईन्स तयार करू शकता, मनासारख्या डिझाईनमध्ये तुम्ही घर बांधू शकता। प्लॉट आणि फ्लॅटमध्ये मेजर डिफरन्स म्हणजे तुम्हाला फ्लॅटमध्ये 600 स्क्वेअर फीटपासून 500 स्क्वेअर फीटपासून सुद्धा फ्लॅटची साईज भेटते, पण प्लॉट घेताना तुम्हाला 500-600 स्क्वेअर फीटचा प्लॉट भेटेल याची गॅरंटी नसते। महत्त्वाची गोष्ट, प्लॉट हा तुम्हाला साधारणपणे आउटसाईडच घ्यावा लागतो। पूर्ण डेव्हलप एरियामध्ये प्लॉट भेटत नाही, भेटला तर मनासारखी साईज भेटत नाही। त्यामुळे बरेच कस्टमर्स, बरेच ग्राहक हे फ्लॅट घेण्याला जास्त प्राधान्य देतात। प्लॉट घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही जमिनीचे स्वतः मालक असतात, तसं फ्लॅटमध्ये नसतं। फ्लॅटमध्ये म्हणजे अपार्टमेंटमध्ये तुम्ही फक्त तुमच्या फ्लॅटचे मालक असतात, पण पूर्ण अपार्टमेंटचे मालक नसतात। थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये फक्त 4 भिंतीचे मालक असतात, त्या तुमच्या स्वतः फ्लॅटच्या। जे म्हणतात ना, एक म्हण आहे, अपनी जमीन अपना आसमान, ती गोष्ट प्लॉट घेतल्यावर लागू पडते। प्लॉट आणि फ्लॅट ह्या दोघा गोष्टींमध्ये जर निर्णय घ्यायचं ठरलं तर महत्त्वाचा मुद्दा येतो तुम्ही त्यात केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर भेटणारे रिटर्न्स। माझ्या अभ्यासानुसार किंवा मार्केटच्या ॲनालिसिसनुसार असं बघितलं आहे की प्लॉटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंटवर भेटणारे रिटर्न्स हे कम्पॅरेटिव्हली फ्लॅटमध्ये भेटणाऱ्या रिटर्न्सपेक्षा जास्त असतात। म्हणजे प्लॉटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुम्हाला रिटर्न्स हे जास्त भेटण्याचे चान्सेस असतात। तसंच फ्लॅटमध्ये एका सर्टन टाईम पिरियडनंतर फ्लॅटच्या किमती वाढणं पण बंद होतं, म्हणून कधीही प्लॉटमध्ये केलेली गुंतवणूक ही फ्लॅटपेक्षा बेटरच ठरते। फ्लॅट घ्यावा की प्लॉट घ्यावा हा विषय खोल आहे, याचे बरेच पैलू आहेत। माझं सजेशन असं असेल की तुम्ही साधारणपणे तुमचा पर्पज काय आहे हे पहिले निश्चित करावं, तुमचा बजेट काय आहे आणि कुठल्या लोकेशनला तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे या सर्वांचा विचार करून मग तुम्ही प्लॉट घ्यावा की फ्लॅट याचा निर्णय घ्यावा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या विषयावर जर अजून काही डीप माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा। नाशिकमध्ये कुठे तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। शुभ हाऊस, धन्यवाद।